गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा 5चा ग्रीन सिग्नल मॅच ऑन. थोडी टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्रसाद शेठ पाटील रोहिंजनचे मॅच बघत असतील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे धीरज ओ वॉर कॅच जबरदस्त झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी रोशनने टिपला झेल. फलंदाज बाद आशिष. प्रतीक बाद झालेत. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय. आशिष स्ट्राईक आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय भूषण करतायत गोलंदाज. गावदेवी बुरदुल टीम आमचे प्रवीण म्हात्रे बुरदुलचे जबरदस्त खेळाडू मॅचचा आनंद घेत असेल. प्रवीण सर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या व्यासपीठावरती जर या ठिकाणी असाल तर भूषण गोलंदाजीसाठी तयार. आशिष स्ट्रायकिंगला हो सॉफ्ट हँड समोर घेतला शॉट मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत येतील वागतील उचलतील तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीनं श्री गणेश ओपन होते. तो मात्र जयदुर्गा 11 रोहिंजन टीमच्या माध्यमातून. प्रणव जबरदस्त खेळाडू. पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने त्याचा खेळ असणार आहे. षटक क्रमांक पहिला P1 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज असताना गोलंदाज भूषण आपण पाहतोय. प्रणव आहेत स्ट्रायकिंगला. बॅटची कडा फलंदाज बाद. प्रणवचा बिग विकेट मैदानाच्या बाहेर. बाद झालेत. निराशपूर्वक फॅव्हलिन कक्षामध्ये येत असताना प्रणवकडनं इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा भरपूर काही निर्भर होते परंतु तो फलंदाज बाद झाला. भूषण चांगली गोलंदाजी करतात. नवीन येणारा फलंदाज हो इथे अगदी ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता चेंडू. सन्मान दिलाय चेंडूवरती. खरं चांगला चेंडू होता. एकदा मिळेल एका धावेच्या बरोबरीने संघटन पुढे टिपतो. 2 धावा फलकावरती. प्रीतम आणि आशिष ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. 2 प्रथम आशिष अशी जोडी आपण मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला इथे प्रगतीपथावर असताना धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली. तब्बल 2 धावा आहेत 10 फलकावरती. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू हो फटका बसला. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना हो झेल घेण्याचा प्रयत्न होता. कठीण होता झेल पण प्रयत्न चांगले होते. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघाचा पुढे टेबला. धावसंख्या 10 फलकावरती 4. सुसज्ज असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. जिंकणारा संघ तो मात्र फाईट करेल. जय कांडेश्वर घोरपीठ टीमनं काय गोलंदाजी केली. वन मॅन आर्मीची भूमिका गणेशने दाखवली. काय फलंदाजी 50 धावांची एक झुंजार खेळली पाहिली. अंतिम क्षणापर्यंत ती मॅच आली होती. जबरदस्त मॅच झाली. पैसा वसूल झाला त्या मॅचमध्ये. हो आगल्या वेगळ्या शैलीनं इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल ऋषभ कमी वयाचा खेळाडू आहे. अनुभव भरपूर कमी आहे परंतु प्रयत्न चांगले होते. झेल सुटला गेलाय. आशिषला मिळतोय जीवनदान आणि ते षटकाची होते सांगता. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहिल्यात फक्त आणि फक्त जयदुर्गा 11 रोहिंजन टीम. 2 फलंदाज बाद 5 धावा धावफलकावरती.
पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. 2 फलंदाज बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये भूषणची राहिली. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफमध्ये, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली गेली. गोलंदाज तयार. सुधीर हॅप ट्रॅकर, चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राय करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सीमा पार, 4 रन. नऊ धावा फलकावरती. संघर्षाला सुरुवात केली. आजचा संघर्ष उद्याच्या सामर्थ्य निर्माण करत असतो आणि इथे मात्र संघर्ष करत असताना आशिष चांगला पटका ऑन साइडला काऊन दिला. चेंडू 1 बाउन्स आउट ऑफ द पार, ओव्हर द रोप, ओव्हर द लाईन, 4 रन. 13 धावा फलकावरती. सुरुवात इथे चांगली, इथे मात्र अटॅक सुरुवात केली सुधीर वरती. आशिष मात्र संघाला सावरत असताना जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच इथे आपण पाहतोय. जयदुर्गा 11 रोहिंजन टीम इथे फलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना कौतिवी 11 बुरदुल. ओ टॅप करताय डीप मधून. ओ क्षेत्ररक्षक आहेत त्याला हुलकावणे देत आहेत चेंडू. ओ मिसफिल्ड, आणखीन एक मिळतील 4. नशिबाचा चौकार. तीन चेंडू खणखणीत 3 चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिल्याच षटकामध्ये नक्कीच संकटमध्ये होती रोहिंदन संघ आपण पाहतोय, परंतु इथे मात्र चांगला खेळ करत असताना आशिष मैदानाच्या चौफेर आपली दादागिरी प्रस्थापित करत असताना बॅटच्या स्लॉट मध्ये तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमारेषा बाहेर, छूम अंतर. फटकेबाजी सुधीर वरती आक्रमण, आक्रमण आणि फक्त आक्रमण इथे चालू असताना सुधीर गोलंदाज इथे पाहतोय. षटकातील पुढील चेंडू धावफलकावरती. एकूण धावसंख्या पाहिल्यात सुजल आम्हाला सांगतायत 23 धावा आहेत. सुरुवात चांगली करतात या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर होता, यावेळी चेंडू मात्र चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत फक्त मिले सिंगल, सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपला 2 डझनामध्ये. एकूण धावसंख्या 24, 24 धावा. इथे गोलंदाज सज्ज सुधीर वरती आक्रमणाला सुरुवात केली. स्ट्राईक एंड वरती मात्र प्रथम आहेत. षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेने डीपमधून क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची होते सांगता 2 षटकाची समाप्ती. संघ जाऊन ठेपला धावफलकावरती 25 वरती. 2 फलंदाज बाद. टीम जयदुर्गा 11 रोहिंजन. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. आदर्श येत आहेत. युवा पर्व, युवा सर्व क्रिकेटच्या लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत. गावदेव चषक 2025 हातारा लेग ब्रेकर आदर्श. ओ विरकावून देण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना फक्त मिळेल सिंगल.
सिंगलच्या बरोबरीने संघाचा पुढे टेबल एकूण धावसंख्या धावा ते पाहायला गेलं 26 26 द वेट अँड वॉच ऑफ फटका आपण पाहिला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालं नाही आहे, कारण गोलंदाज आपण या ठिकाणी आदर्श लेग ब्रेकर चांगली गोलंदाजी करतायत मैदानामध्ये. अंकुश बॉम्बे यांच्या तालमीत घडणारे हे सर्व खेळाडू आहेत. हो स्विंग होतोय, काटा बदलत असताना चेंडू सुरेख सुरेख गोलंदाजी आदर्श नावाप्रमाणे ते आदर्श घडवत असताना हा आदर्श 2 चेंडू फेकल्यात, एक धाव त्यांनी खर्च केले. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आपण पाहतो मॅच ऑन असताना गोलंदाज ज्ञान डान्सिंग डाऊन बॅटची कडा गरज नव्हती आशिषला पुढे येण्याची, परंतु तिथे फलंदाज बाद होतील. रनआउटच्या स्वरूपात झटका क्रमांक 3 26 धावसंख्येवरती फलंदाज खेळत असताना आपण एकूण पाहिलं तर टीमची धावसंख्या 26 आणि 3 फलंदाज बाद. जय दुर्गा 11 रोहिंग्टन टीम. आशिषकडनं भरपूर अपेक्षा होत्या टीमच्या पाठीराख्यांना, परंतु रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. आशिष एक षटकार 3 चौकारांची खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आदर्श काय गोलंदाजी करतात, सुरेख गोलंदाजी. सुधीरचा षटक थोडासा मागडत राहिला. भूषणनं देखील खूप चांगली फलंदाजी त्याच्या विरोधात होताना आपण पाहिली. भूषणची गोलंदाजी खूप चांगली झाली. फलंदाजी करत असताना आशिष वादळ घुमलं गेलं होतं मैदानावरती, तो शांत झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. हो इथे ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टर्न होतोय चेंडू. ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न होता फलंदाज नवीन फलंदाज सुशांतला आपण पाहतोय. गोलंदाजी आदर्श करतायत इथे गोलंदाजी. शांत चालू असणारा सामना. प्रेक्षक मैदानाच्या चोफेन अगदी सावलीमध्ये मनपूर्वक आनंद घेत असताना इथे गोलंदाज आदर्श सुशांतसाठी. ओ क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. अप्रतिम फिंगर रोल भरपूर चांगले आहेत. आपली जादूगिरी मिरॅकल गोलंदाजी इथे साकारत असताना हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली चांगली गोलंदाजी आदर्श इथे करत असताना ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिला चेंडू सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार षटकार. सुशांतच्या बॅट्स मधून सुसाट षटकार. धावफलकावरती धावसंख्या पाहिल्यात तर एकूण 33 33 षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सगळ्यान सुशांतच्या बॅट्समधून एक दमदार षटकार. 33 धावा धावफलकावरती. हो हो यावेळी देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये. षटक क्रमांक 3 येथे समाप्तीचा इशारा येतो. 11.00 जी सरासरी गाठत 33 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर आदर्शनं चांगली गोलंदाजी केली. मी म्हणे षटकारचा अपवाद जरी वगळला तर त्याने 8 धावा खर्च केल्या फक्त. अंकुश भरपूर वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू आपण पाहतोय. 33 धावा धावफलकावरती. अंतिम षटक स्लो मध्ये गोलंदाजी आपण पाहतोय कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. षटकातील पहिला चेंडू अंकुश.
हो वेग होता, परंतु इथे पाहिलं तर लाईन करावे, दिशा करावे, दिशाहीन गोलंदाजी वाईट खून. पंच इथे आम्हाला दर्शवित असताना 34 धावा आहेत धाव फलकावरती. 34. प्रथम माध्यम देखील तलटुकून बसलाय. वन डाऊन मध्ये हाफ ट्रॅकर, हाफ टप्पा चेंडू खेळतोय सरळ षटकाराशी गप्पा. षटकार. चाळीस 40 धावा आहेत. अंकुश यांच्या षटकातील पुढील चेंडू. हो यावेळी कट करता क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावच्या बरोबरीने संघदम पुढे टेपला. एकूण धाव संख्या धाव फलकावरती पाहिल्या 42. 42 धावा. चांगली खेळी मैदानावरती साकारत असताना प्रथम खेळतायत चांगला खेळ. षटकारची भाषा देखील त्यांच्या बॅट्समधून आपण पाहिली. ओहो ओरपीच होता गॅप मध्ये. चेंडू जातोय गोलीच्या वेगानं सीमा पार. 4 रन आणि या चौकाराच्या बरोबरीनं 46 धावा धाव फलकावरती. 46. अंकुशवरती आक्रमणाला सुरुवात केली. डेड ओव्हरमध्ये धावसंख्या बनल्या जातात. हेच प्रात्यक्षिक दाखवत असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. अंकुशला ठेवावं लागेल स्वतःवरती. अंकुश आणि चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. टॉय एंड वरती लागतोय. क्षेत्ररक्षक आहे तो इथे सोडला जाईल. फक्त चुका होतात मैदानावरती. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. 2 रन्स मिळतील. 2 धावच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपतोय. एकूण धावसंख्या 48. 48. 48 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या मी म्हणेन झाली आहे मैदानावरती. कारण बॉलिंग अटॅक जयदुर्गा 11 रोहिंजन टीमचा खूप चांगला आहे. प्रथम यावेळी सब ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक आहेत महेश. चेंडू खालती. फलंदाज बाद. अठ्ठेचाळीस धावा आहेत. शेवटचा चेंडू षटकातील. प्रथम खूप चांगला खेळ झाला मैदानावरती. थकवा जाणवत होता प्रथमच्या चेहऱ्यावरती. विक्रम येतात. शेवट गोड करणार का. चौकार आला तर 52. षटकार आला तर 54. परंतु पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. 48. 48 धावसंख्या धाव फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू. ओहो ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या सुरुवात रन्स मिळेल. सिंगल आणि एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिल्या जयदुर्गा रोहिंजन टीमच्या 49 आणि 50 धावांचं आव्हान असेल तर मात्र गावदेवी बुर्दुल संघासमोर. गोलंदाजी असेल चांगली की फलंदाजी. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदला. आमचे बंधुतुल्य मित्र योगेश मेढवी सरांचा आवाज. तत्पूर्वी डीजे.
थैंक यू सो मच सैनत राजे। दोपहर की कड़ी धूप में शानदार मुकाबला होगा। सभी का स्वागत है यूट्यूब के माध्यम से। जो भी दर्शक ऑनलाइन मुकाबला देख रहे हैं प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से, आप सभी का स्वागत। पहला सत्र का मुकाबला हम बात करेंगे, अंतिम मुकाबला है। एक तरफ है टीम जय दुर्गा रोइंसन जिन्होंने पहले सत्र में 4 ओवर में 49 रन जोड़े, 50 रनों का टारगेट रखा है। अमित स्मृति गावदेवी बुरदुल टीम के सामने 2 मुकाबले जीतकर टीम नारायण पहुंची अंतिम राउंड में। और पिछला मुकाबला बेहतरीन रहा था, वो मुकाबला जीता अंतिम गेंद में टीम जय खांडेश्वर गोरपे टीम। इनमें जो भी टीम जीतेगी खंडेश्वर गोरपे टीम के खिलाफ खेलेगी मुकाबला सेकेंड राउंड का सेकेंड। बुरदुल टीम की सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है। एज ओपनर सलामी ब्लास्टर महेश पाटिल और सुधीर पाटिल। गेंदबाजी का बास हो पाए। कप्तान ने पहले ओवर में प्रथम गरत है। पावर प्ले का पहला ओवर करेंगे प्रथम गरत। रंजन टीम की गेंदबाजी उनकी ताकत है, मुकाबला बेहतरीन होगा। पहली गेंद शॉट लाइक दैट, पहली गेंद के ऊपर कवर बाउंड्री लाइन की तरफ गेंद को स्लैश किया, सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। चार के साथ खाता खोलते हुए महेश पाटिल। यही उनकी पहचान है, यही उनकी ताकत है, हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी। और पहली गेंद के ऊपर चौके के साथ शुरुआत कर दी। तो बिल्कुल यहां पर 4 के साथ शुरुआत करते हुए प्रथम गरत के पहली गेंद के ऊपर फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन। पावर प्ले का ओवर है, दोनों के दोनों जो फील्डर है ऑन साइड में तैनात किए गए, लॉन्ग ऑन में और एक मिड विकेट में। ऑफ साइड की प्रिपरेशन देखिए, मिड ऑफ तैनात है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर कवर पॉइंट ये खिलाड़ी और शॉर्ट थर्ड मैन ये खिलाड़ी है। ऑफ साइड में तकरीबन 5 खिलाड़ी। सामने की तरफ मिड ऑफ में खिलाड़ी है, गेंद को रोकने में कामयाब रहे। रोही रन नहीं है, पहले गेंद में चौका, दूसरी गेंद डॉट। 50 का टारगेट, 12.50 के औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए। क्लीन बोल्ड, यू मिस आई डेफिनेटली। यॉर्क लाइन की गेंद का इस्तेमाल किया प्रथम ने और ये पहली करारा झटका मैदान पर। महेश पाटिल बैक टू द डगआउट।
50 का है। अभी पहले ओवर में बने केवल 6 रन। शुरुआत तो चौके के साथ हुई थी, मगर उसके बाद आशीष पाटिल आए गेंदबाजी के लिए। पहली गेंद विकेटों के पीछे, कोई रन नहीं है। सुधीर पाटिल को पूरी जिम्मेदारी निभानी पड़ेगी, क्योंकि शुरुआती बल्लेबाज महेश पाटिल और भूषण आउट होने के बाद अब जिम्मेदारी है इन दोनों बल्लेबाजों के कंधों के ऊपर। राइट लेफ्ट कॉम्बिनेशन है बुर्दुल टीम में। इस बार शॉर्ट लाइन की गेंद पुल कर दिया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। सुधीर पाटिल के बल्ले से शानदार छक्का। सुधीर पाटिल आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। रन संख्या बनी है 12। अभी भी टारगेट की बात करेंगे तो 38 रनों की अभी भी आवश्यकता है। 16 गेंदे 38 रन। आशीष पाटिल फिर एक बार, इस बार बढ़िया डिलीवरी, गेंदबाजी अच्छी है। 3 गेंदे इस ओवर में 6 रन आए। पहले ओवर में 6 रन आए थे। कुल मिला के 12 रन 2 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए 50 का टारगेट है। बुर्दुल बनाम रोहिंसन के बीच मुकाबला, दोपहर की कड़ी धूप, शानदार मुकाबला। शॉर्ट लाइन की गेंद पुल कर दिया, पुल नहीं बल्कि पावरफुल गेंद सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार, आर पार स्टेडियम पार। 6 रन। और इस बार सुधीर पाटिल के पारी का भी अंत हुआ। जिस खिलाड़ी ने इस ओवर में 2 छक्के दागे थे, रन संख्या 18 जीतने के लिए अभी भी 32 की आवश्यकता है। तो जीत के लिए हम बात करेंगे, अभी भी 32 की आवश्यकता है। आवश्यकता है 12 गेंदों में।
16 12 गेंदे बची जीतने के लिए। अब 28 की आवश्यकता। 12 गेंदे 22 बने तो आप 12 गेंद में रन चाहिए जीतने के लिए। 28 तीसरा ओवर गेंदबाज प्रणव पाटिल। तो प्रणव पाटिल है गेंदबाजी के लिए। निर्णायक ओवर। यह अच्छी गेंद है, सामने की तरफ ढकेल दिया। इस बार एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या पहुंची 23 पर। अभी भी 27 रन की आवश्यकता है 11 गेंदों के ऊपर। दोनों टीमों के बीच बड़ा मुकाबला जरूर देखने मिलेगा। इस बार बेहतरीन शॉट, शॉट लाइक दैट। गेंद सीधे एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन। और इसी छक्के के साथ रन संख्या की बात करेंगे। टोटल 29 रन जीतने के लिए 21 की अभी भी आवश्यकता है। तो रन संख्या बनी है 29 रन। फिर एक बार अच्छी शॉट है, फील्डर है वहां पर स्क्वायर लेग में, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल आई, और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 30 पर। आप जीतने के लिए बुर्दुल टीम को 20 रन की आवश्यकता है। गेंदे इस ओवर में 3 हुए, यानी कि 9 गेंदे 20। पिछला मुकाबला कितना बेहतरीन था। केवाले बनाम गोरपे 55 रन की पारी खेली थी गणेश पारबे ने। वो लौटने के बाद अच्छी गेंद कवर में खिलाड़ी नहीं है, और बेहतरीन फील्डिंग, और लास्ट मोमेंट में गेंद निकली है बाउंड्री लाइन के पार। 4 रन। तो चौके से टीम की टोटल 34 पर पहुंचे। 16 की आवश्यकता है। 8 गेंदे। ओ ये देखिए, शायद रोहिंजन टीम का नक्शा पलट चुका है, किस्मत पलट चुकी है। हाथ से गेंद 2 बार चौके गए, 2 गेंद में 2 चौके आए, वो भी हाथ से निकले। रन संख्या है 38। जीतने के लिए 12 चाहिए 7 गेंद में। आखिरी गेंदे। चलो यहां पर एक गेंद अभी भी शेष है। 7 गेंदे, रन चाहिए मैदान में। तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी दमदार डॅशिंग नेतृत्व सन्माननीय दिनेश शेठ खानावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांच्यासोबत तुम्ही पाहतायत पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय कृष्णा शेठ पाटील पडगे यांचं देखील आगमन झालंय। या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। सन्माननीय दिनेश शेठ खानावकर साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय कृष्णा शेठ पाटील, संतोष शेठ गोंदली या ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्व आमचे मान्यवर। आणि एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतो। 2 दिवसाची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ घोड आयोजित गावदेवी चषकाचं हे पर्व आपण पाहतोय, आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। त्यांच्यासोबत आमचे समीर दादा गोंदले हे देखील उपस्थित होतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। संतोष शेठ गोंदले, भूपेश शेठ खानावकर हे सर्व मान्यवर उपस्थित झाले आहेत, त्यांचं गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम।
6 चेंडू आणि आता 12 धाब्याची गरज आहे. तुम्ही पाहतायत व्यासपीठावरती ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झाला ते भारतीय जनता पार्टी उत्तर पनवेल तालुका अध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय दिनेश शेठ काणावकर, त्यानंतर माजी सरपंच कृष्णा शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचं मनापासून स्वागत. 6 चेंडू 12 आणि आता शेवटची 5 चेंडू शिल्लक राहिलेत. 5 बॉल 12. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष बुर्दुल विरुद्ध तुम्ही रोइंजन मध्ये पाहताय. फटका चांगला ऑनसाइडला, ऑफसाइड मध्ये स्क्रीनच्या समोर करत तर एक धाव मिळाली. आता 4 चेंडू शिल्लक राहिलेत. 11 धाबीची गरज आहे. बुर्दुल विरुद्ध रोइंजन अशी सामना मैदानाच्या आतमध्ये या दोन बलाढ्य टीम मध्ये 50 धाबेचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये केवळ धावा आल्या होत्या 6, त्यानंतर 12, एकूण 16 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये प्रणवनं कमबॅक केलं, जवळजवळ त्यानंही 16 धावा दिल्या. परंतु आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 12 धाबीची गरज असताना चेंडू फेकले गेले 2, 1 धाव आली, म्हणजे 4 बॉलमध्ये 11. चला रेडी राहायचे नेक्स्ट मॅच साठी. टीम गोरपे आपले कॅप्टन या पण, कारण यातनं जो संघ जिंकेल तो गोरपे संघाच्या विरुद्ध सामना खेळेल. हा चेंडू विकेट किपर मिस झालाय. त्यानंतर एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी आणि ही दुसरी धाव मागात पडेल आणि खरं तर ही पडली आहे. पंचांचा इशारा आलाय 1+1 वाईट इशारा, अर्थात 2 धावा आल्या आणि अशा क्षणाला विकेट फार महत्वाची होती. काहीच आवश्यकता नव्हती. डगआउट बॉक्स मधून देखील तेच आवाज आला की ही विकेट फार इम्पॉर्टंट आहे. आणि जिंकण्यासाठी 9 धावा, 4 बॉल 9. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. क्षणाक्षणाला सामना थरारनाट्य परिस्थितीमध्ये आणि आज देखील चला 4 चेंडू आणि आता 9 धाबीची गरज आहे. सामना बघा काय सुंदर आहे. मैदानाच्या आतमध्ये बुर्दुल विरुद्ध रोइंजन. कट करायचा होता बॉल, लाईन बघायची लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केली. पंच प्रशांत पाटील आम्हाला सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि आता 8 धावा 4 बॉलमध्ये. पुन्हा एकदा मॅचचं पडलं बदललंय आणि योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉलमध्ये 8. संघर्ष करतायत दोन्ही संघ. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. क्रिकेट की भाषा लगी तो ताली नाही तो गाली. काय सामना मैदानाच्या आतमध्ये. कधी रोहिंजन संघाच्या बाजूने येतो, कधी बुर्दुल संघाच्या बाजूने येतोय. 3 बॉल 8. समोर खेळला फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चाललाय. मिसफील्ड झाली. पुन्हा रन्स तर मिळाल्या 2. तिसऱ्या धाब्याचा कॉल दिला. जिथे 1 होती तिथे धावा मिळाल्या 2 आणि तिसऱ्या धाब्याला रनआउट झालाय. आता राहिलेले बॉल राहिले 2 आणि धावा पाहिजेत ते म्हणजे 6. बॉल चांगलाय, पडल्यानंतर डीप राहिलाय आणि डॉट बॉल म्हणजे आता 1 बॉल मध्ये
बुर्दुल संघाला करायचे 6 धावा. अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेल. आणि आता शेवटच्या बॉल वरती आलाय तोच क्रिकेटचा खेळ. 1 बॉल आणि 6 धावा. आणि एका विकेटचं मूल्य काय त्याची चर्चा आता डगआउट बॉक्स मध्ये. कारण केलेली चूक तिचं प्रायचित्त बुर्दुल संघाला भोगावं लागतंय. परंतु आता सगळं काही बाजूला विसरून शेवटचा बॉल समोर खेळलाय. फटका चांगलाय. विनिंग स्ट्रोक शेवटच्या बॉलवरती जिंकलाय मॅच टीम स्वर्गीय अमित स्मृती गावदेवी बुर्दुल संघानं. काय सामना होता. कुठे आला आणि काय घडलं. वाडिश लॉंगॉन मध्ये खेळाडू नव्हता. जर उपस्थित असता तर कदाचित त्याला अडवता आलं असतं. परंतु जर आणि तरला महत्व नाहीये. हातात आलेली मॅच निसटली आहे टीम रोहिंजन. चला सेकंड करा दोन्ही संघ. बुर्दुल संघ चला आपण हस्तांदोलन करायचंय. चला या ठिकाणी दोन्ही संघ सेकंड करा. तत्पूर्वी आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मानित करणार आहोत. खरं तर आता ज्यांचा